नमस्कार. आज आपण एका अशा सफरीवर निघणार आहोत जी आपल्याला महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात घेऊन जाईल. ही केवळ एक कथा नाही, तर कोकणी माणसाच्या साधेपणाची, त्याच्या स्वप्नांची आणि त्याच्या अभिमानाची एक विनोदी आणि तितकीच हृदयस्पर्शी गोष्ट आहे. चला तर मग या चित्रांच्या माध्यमातून हा प्रवास अनुभवूया. आणि इथूनच आपल्या कथेला खरी सुरुवात होते. एका आईने आपल्या मुलाला म्हणजेच आपल्या कथावायकाला दिलेला हा सल्ला. आता विमानातून कोण हात बाहेर काढतं, पण आईचं प्रेम ते. तिच्यासाठी विमान काय किंवा एसटी काय, सगळं सारखंच. तर प्रसंग असा आहे की आपला कथानायक चिपी विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्या विमानाने प्रवास करणार आहे. आणि या ऐतिहासिक क्षणी त्याला निरोप द्यायला कोण कोण आलंय? अहो, अख्खं कुटुंब जमलंय. जणू काही तो मुंबईला नाही तर परदेशात कायमचा राहायला चालला. त्याच्या बॅगा, अरे देवा, त्या बॅगा नव्हत्याच, ते जणू कोकणचं एक चालतं बोलतं दुकान होतं. त्यात खाजा होता, लाडू होते, कोकम सरबत होतं, फणस, सुकी मासळी आणि आंब्याची अख्खी पेटीसुद्धा होती. म्हणजे प्रेम किती करावं याचं हे उत्तम उदाहरण. आणि त्याला वाटलं की चला आता सगळं सामान भरून झालंय. तेवढ्यात बायकोचा फोन येतो आणि एक अत्यंत महत्त्वाची म्हणजे एमर्जन्सी वस्तू यादीत वाढते. काय तर तब्बल 15 किलो काजूगर. जणू काही मुंबईत काजू मिळतच नाहीत. बरं, हे तर झालं घरातलं, पण विमानतळावर पोचल्यावर काय परिस्थिती होती? अहो, तिथूनच तर खऱ्या गमतीला सुरुवात झाली. ते नवीन विमानतळ ना, विमानतळ कमी आणि गावची जत्राच जास्त वाटत होती. इतकी गर्दी, इतका गोंधळ की नक्की विमानात कोण बसणार आहे आणि कोण फक्त गंमत बघायला आलंय हे ओळखणंच कठीण झालं होतं. आता विचार करा, चेक इन काउंटरवरची ती शहरी मुलगी आणि तिच्या समोर ठेवलेला तो टपकणारा अस्सल कोकणी फणस. तिने बोट दाखवून विचारलं, व्हॉट इज दिस? आणि इथूनच दोन वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये एक मजेदार सामना सुरू झाला. झालं, नियमानुसार फणसाला विमानात न्यायला परवानगी नव्हती. बघता बघता तिथे फणसांचा एक डोंगर तयार झाला. पण एरवी शांत असणारा कोकणी माणूस आपल्या फणसासाठी पेटून उठला. चक्क आंदोलन झालं आणि शेवटी नियम बदलला. प्रत्येकी एक फणस केबिनमध्ये नेण्याची परवानगी मिळाली. बघा फणसाची ताकद. आणि मग आली सुरक्षा तपासणीची वेळ. एकीकडे बेल्ट काढल्यामुळे पॅन्ट सांभाळण्याची कसरत, तर दुसरीकडे खिशातून अनपेक्षितपणे एक छोटा चाकू सापडतो. आणि त्यावर कहर म्हणजे एकाच्या बॅगेत लिंबासारखी दिसणारी एक संशयास्पद वस्तू सापडते. अहो, ती तर पूजेची सुपारी होती. काय काय गमती घडल्या असतील विचार करा. चला, जमिनीवरचा हा सगळा गोंधळ संपवून प्रवासी एकदाचे विमानात बसले. पण कथा इथे संपत नाही. उलट ती आता एका नव्या उंचीवर पोहोचते. अक्षरशः हवाई सुंदरी बिचारी सगळ्यांना सीट बेल्ट लावायला सांगत होती. तेवढ्यात एक आजीबाई तिला काय म्हणतात, गप रमगो झिपऱ्या, आमका काही होसा नाय. अहो, त्यांनी थेट विमान प्रवासाची तुलना मुंबई गोवा हायवेच्या खडतर बस प्रवासाशी केली. अनुभव तो अनुभव. विमान आता उड्डाण करणार. धावपट्टीवर वेगाने धावू लागलं आणि अचानक जोरदार ब्रेक लागून जागेवरच थांबलं. असं काय झालं असेल की एक अत्याधुनिक विमान जागेवरच खिळून राहिलं? हो, बरोबर ऐकलत. कारण होती एक म्हैस. अगदी आरामात रुबाबात धावपट्टीवर उभी होती आणि हलायला तयार नव्हती. हे फक्त कोकणातच होऊ शकतं. मग काय, म्हशीच्या मालकाला बोलावण्यात आलं, तिची समजूत काढण्यात आली आणि या सगळ्या प्रकारात 2 तास गेले. शेवटी संध्याकाळच्या वेळी विमानाने आकाशात झेप घेतली. आता विमानातले ते बेचव जेवण कोण खाणार? सगळ्यांनी आपापले घरून आणलेले डबे उघडले आणि बघता बघता संपूर्ण विमानात आंबोळ्या, घावणे, वडे सागोतीचा सुगंध दरवळू लागला. जणू काय जमिनीवर नाही तर थेट आकाशातच एक कोकणी पंगत बसली होती. हा असा आनंदात मजेत चाललेला प्रवास विमान मुंबईत उतरू लागल्यावर एका अशा वळणावर येतो ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. डब्यांवर ताव मारून आपला कथानायक अगदी शांत झोपला होता. आणि अचानक विमान इतकं हलायला लागलं, इतके जोरदार धक्के बसू लागले की वाटलं आता काही खरं नाही. हे लँडिंग नव्हतं, काहीतरी भयंकर होतं. त्या अर्धवट झोपेत धक्क्यांमुळे त्याला समोर हवाई सुंदरी दिसली. पण काहीतरी विचित्र होतं. तिचा गणवेश खाकी होता आणि तिला मिशा होत्या. हे कसं शक्य आहे? आणि मग तो एक खणखणीत आवाज त्याच्या कानावर आदळला, अहो साहेब, उठा, तिकीट दाखवा. आणि क्षणात त्याचा स्वप्नांचा तो सुंदर विमान प्रवास जमिनीवर आदळला. तो भव्य विमान प्रवास, ती धावपट्टीवरची म्हैस, ती आकाशातली पंगत, हे सगळं काही खरं नव्हतंच. ते होतं मुंबई गोवा हायवेच्या खडबडीत रस्त्यावरून जाणाऱ्या एसटी बसमध्ये पाहिलेलं एक गोड सुंदर स्वप्न. पण मग या स्वप्नाचा अर्थ काय? हे फक्त एक स्वप्न होतं की त्या पलीकडेही काहीतरी सांगत होतं? इथेच या कथेचं खरं सार दडलेलं आहे.
जे आपल्याला विमान, इमान आणि अभिमान यावर विचार करायला लावतं. बघा, विमान म्हणजे काय? ते आहे आधुनिकतेचं, प्रगतीचं स्वप्न. आणि इमान म्हणजे काय? तो आहे कोकणी माणसाचा साधेपणा, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची अस्सल ओळख. स्वप्न विमानाचं असलं तरी वास्तव इमानाचं आहे. म्हणजे तो प्रवास प्रत्यक्षात घडला नसला तरी त्या स्वप्नात दिसलेला कोकणी माणसाचा प्रेमळपणा, त्याचा तो निरागस गोंधळ आणि त्याचा तो अटूट उत्साह, हे सगळं मात्र 100% खरं आणि अस्सल होतं. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात येते, कोकणात विमान पोहोचायला कदाचित थोडा उशीर होईल, पण विमान असो किंवा नसो, कोकणी माणसाकडे त्याचं इमान आहे, त्याचा अभिमान आहे. आणि कदाचित खरा प्रवास आधुनिकतेकडे धावण्याचा नसून आपल्याकडे असलेल्या या इमानाचा उत्सव साजरा करण्याचा आहे, नाही का?